लाडकी बहीण योजनेमध्ये उद्यापासून नवीन नियम सुरू. घरामध्ये या 5 वस्तू असतील तर 6वा हप्ता बिलकुल मिळणार नाही. महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेत काही महत्त्वाचे बदल केले असून या नियमांची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होणार आहे. नव्या अटींच्या अंतर्गत महिलांच्या घरामध्ये काही विशिष्ट वस्तू आढळल्यास त्यांना योजनेचा पुढील आर्थिक लाभ दिला जाणार नाही. तर चला बघूयात, सविस्तररित्या माहिती दिलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1, घरामध्ये 4 चाकी वाहनांचे अस्तित्व. जर लाभार्थी महिलेच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन जसं की कार, जीप किंवा इत्यादी काहीही असेल तर त्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम मानले जाईल आणि अशा परिस्थितीत महिलेला लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता किंवा यापुढील कोणताही हप्ता मिळणार नाही. 2 नंबर, घरामध्ये वातानुकूलन यंत्रे म्हणजेच काय, AC ही सध्या सुलभ जीवनशैलीचा गरज मानली जात असली तरी ती अद्यापही चैनीची वस्तू मानली जाते. आता त्यामुळे लाभार्थी महिलांच्या घरामध्ये AC असल्यास त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही किंवा त्यानंतरचे सुद्धा हप्ते मिळणार नाहीत. 3 नंबर, दागिन्यांची मोठ्या प्रमाणावर मालमत्ता. जर महिलांच्या कुटुंबात मोठ्या प्रमाणावर सोनं चांदीसारख्या मौल्यवान वस्तू असल्याचे आढळले तर कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम मानले जाईल आणि योजनेच्या फायद्यास अपात्र ठरवले जाईल. 4 नंबर, कुटुंबामध्ये कोणीही आयकरदाता असल्यास, म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा उद्देश गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांपर्यंत पोहोचणे हा आहे. जर कुटुंबातील कोणीही सदस्य आयकर भरणारा असेल तर त्यांना या योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल. 5 नंबरचा पॉईंट आहे प्रीमियम गॅजेट्स व उपकरणे. जर घरामध्ये प्रीमियम ब्रँडचे गॅजेट्स, महागड्या उपकरणाचा समावेश असेल जसे की महागडे स्मार्ट TV, लॅपटॉप, मोबाईल, तर त्यांना ही योजना लागू होणार नाही. आता लाडकी बहीण योजनेचे मूळ उद्दिष्ट काय आहे तेही जाणून घेणं गरजेचं आहे. तर या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवणे, त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि पोषण स्थिती सुधारणे आहे. यामुळे महिलांना घरगुती निर्णयांमध्ये प्रभावी सहभागसुद्धा मिळू शकेल. योजनेचा गाभा म्हणजे गरजू महिलांना मदतीचा हात देणे, परंतु नव्या नियमांमुळे ही योजना गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गांसाठीच मर्यादित राहणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेचे काय काय निकष होते ते सुद्धा जाणून घेऊयात. महिला पात्रतेसाठी काही मी तुम्हाला निकषांचे पालन करणे आवश्यक आहे हे समोर सांगणार आहे. एक म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी असणं, म्हणजे लाभार्थी महिला महाराष्ट्रातील स्थायी रहिवासी असाव्यात. 2, विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा परित्यक्त्या महिलांसाठी केवळ अशा महिलांनाच योजना लागू आहे. 3, कुटुंबातील एक अविवाहित महिला. कुटुंबातील इतर सदस्य विवाहित असल्यास एकट्या अविवाहित महिलेला फायदा मिळू शकतोय. वयोमर्यादा काय आहे तर महिलांचे किमान वय 21 वर्ष आणि कमाल वय 65 वर्ष असावे. 5 नंबर, कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न. कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. 6 नंबर, सरकारी कर्मचारी नसणे. कुटुंबातील कोणीही व्यक्ती सरकारी नोकरीत नियमित किंवा कायमस्वरूपी कर्मचारी असता कामा नये. योजना बंद होण्याचे काय कारण आहे? जर कोणत्याही परिस्थितीत महिला किंवा कुटुंबाने खोटी माहिती दिली, पात्रतेबाबत चुकीची माहिती सादर केली किंवा वरीलपैकी मी जे सांगितलंय ते कोणत्याही अटीनुसार अपात्र ठरल्यास त्यांना योजनेचा फायदा मिळणार नाही. नव्या नियमांचा काय परिणाम होणार आहे तर लाडकी बहीण योजनेतील या नवीन बदलांचा परिणाम मोठ्या प्रमाणावर महिलांवर होणार आहे. या बदलांमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांना योजनेचा लाभ घेण्यापासून रोखले जाईल. मात्र काही महिला या कठोर अटींमुळे अयोग्य प्रकारे अपात्र ठरण्याची सुद्धा शक्यता आहे. महत्त्वाच्या तारखा व सूचना किंवा 6वा हप्ता कधीपर्यंत येणार आहे हे तर अजून सरकारने सांगितलं नाही आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर लवकरच 6वा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये येणार म्हणजे येणार. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना आहे.
जी त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करते. मात्र अंमलबजावणीतील या नव्या अटी आणि नियमांमुळे लाभार्थी महिलांनी काळजीपूर्वक आपली पात्रता तपासावी आणि योग्य माहिती सादर करून आणि नियमांचे पालन करूनच महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा. व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. असेच व्हिडिओ घेऊन येणार आहोत लवकरच. चला, धन्यवाद.